हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हर्षलाज किचन. आज आपण कच्ची दाबेलीची रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला अगदी साधं सिंपल घरामधल्या गोष्टी अवेलेबल असणारे इन्ग्रेडियंट्सने आपण करू शकतो. त्यासाठी फक्त मी लादी पाव बाहेरून आणले आणि लाल मिरचीची चटणी केलेली आहे. एकदम फ्रेश अशा या सीझनमध्ये येणाऱ्या लाल मिरच्या आहेत. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुक्या लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता जर कोणाकडे या ताज्या मिरच्या नसतील तर त्याच्यासाठी आपण त्या मिरच्यांच्या बिया काढून घेतल्या आणि चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या टाकल्या, जिरं, थोडंसं टँगीपणा येण्यासाठी त्याला मी लिंबाचं ज्यूस टाकलं आणि मीठ. असं करून आपण त्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये एकदम बारीक असं चटणी त्याची वाटून घ्यायची. तुम्ही बघू शकणार एकदम लाल असा सुंदर कलर आलेला आहे त्या चटणीला. आता शेंगदाणे फ्राईड जे पीनट्स आहेत ते क्रंचीनेस त्याचा करण्यासाठी आपण त्याला तेलामध्ये दाबेली मसाला, लाल तिखट आणि भाजलेले शेंगदाणे यांना आपण छान एकत्र मसाला एकत्र होईस्तोवर पॅनमध्ये त्याला एक तर भाजून घ्यायचं किंवा थोडंसे जास्ती तेलामध्ये शॅलो फ्राय किंवा तळून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की या शेंगदाण्यांना आपण मसाल्यामध्ये छान प्रकारे असं परतल्यामुळे त्याला तो भाजलेल्या शेंगदाण्यांचा आणि मसाल्यांचा असा टेस्टी असे ते शेंगदाणे लागणार आहेत. आता बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे बॉईल करून घेतले आणि स्मॅशरनी आपण त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि नंतर आपण त्याची पातळ भाजी करण्यासाठी आपण त्याला स्मॅशरचा यूज करणारच आहोत. पण त्याच्या आधी पण फोडणी देण्याच्या अगोदर आपण बटाट्याला मॅश करून घेतो. आता मी एकदम काही न तयारी करताना एकदम आयत्या वेळेला ही दाबेली करायला घेतली. त्यामुळे माझ्याकडे चिंच भिजवायला वेळ नव्हता. पण मग मी चिंचेची चटणी घेतलीस त्याच्यासाठी आणि इथे तेलामध्ये मसाले सगळे टाकलेले. दाबेली मसाला, लाल तिखट आणि धणे जिऱ्याची पावडर, मीठ. त्याच्यामध्ये आपण हे स्मॅश केलेले बॉइल्ड पोटॅटो टाकले आणि वरून चिंचेची चटणी टाकली. त्यामुळे हे काय होणार आहे, लाल आणि हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या म्हणजे अशी तिखट टँगी अशी बटाट्याची भाजी होणार आहे. सगळं मसाले एकत्र बटाट्यामध्ये मिळून आल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार. तुम्हाला जेवढी पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे. मसाले सगळे मिळून येण्यासाठी आपण 2-3 मिनिटं त्याला गॅसवर ठेवून द्यायचं आणि एक ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला स्मॅशरने अजून मिक्स करत राहायचं. म्हणजे त्याची एकत्र अशी पातळ कन्सिस्टन्सी आणि सगळी भाजी आणि मसाले एकत्र मिळून येतील. थोडंसं उकळी त्याला आल्यानंतर आपण त्याला बाजूला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. आता ही झाली आपली दाबेलीची भाजी रेडी. यालाच आपण गार्निश करणार आहोत आणि मग आपली दाबेली आपण सेट करायला रेडी होणार आहोत. मी वाट बघत होती की थोडीशी ही भाजी जरा थंड होईल आणि मग त्यानंतर मी सेट करायला घेईन. आता गार्निशिंगसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत, कारण जेवढी दाबेली आपण संध्याकाळीशी खाणारा किंवा थोडंसं लेट इव्हनिंग खाणारा पदार्थ आहे तो थोडं चविष्ट आणि हलका, तर त्याला आपण चव आणण्यासाठी बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी छोट्या मोठ्या टाकतो. जसं मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे,
मजेची गोष्ट ही आहे की मला अगदी बारीक कांदा चॉप करता येत नाही, त्यामुळे खूप एफर्ट्स घेऊन मी तो कांदा बारीक चिरलेला आहे. डोळ्यातून पाणी येत होतं आणि किचनमध्ये कोणीही आलं नाही. कांदा बारीक चिरत असताना सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत राहिलं. आता लादी पाव मी हे असे कट करून घेतले की आपण त्याच्यामध्ये सगळा मसाला, भाज्या एकत्र त्याच्यामध्ये कस्टमाइज करून घेऊ, भरून घेऊ आणि दाबेली आपली रेडी होईल, सेट होईल. सो मी शोधत राहिली की मी इथे सगळे डाळिंबाचे दाणे त्याच्यामध्ये टाकले, भाज्या टाकल्या आणि मग रेडी करून त्याला ते चटण्या लावल्या, सॉस लावला, ते चटणी जी आहे ती दोन्ही प्रकारची, आणि मग त्याला बटरमध्ये छानपैकी असं टॉस करून घेतलं, भाजून घेतलं टाईपचं, आणि क्रिस्पी असं छान दाबेली रेडी झाली. त्याला गार्निशिंगसाठी शेव पण टाकायची, वरून कांदा कापलेला आणि डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टींनी त्याला आपण छान प्रकारे गार्निश करून घेतलं. पण अतिशय इझी आणि लवकर बनवून होणारा पदार्थ, आणि मुलांना आणि छोट्या मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. कशी वाटली रेसिपी मला सांगा.